आणि आता पाहूयात पुणे जिल्ह्यातल्या काही बातम्या। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.16% अधिक पाणीसाठा आहे। जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये 47.13 टीएमसी अर्थात 23.76% जलसाठा शिल्लक राहिलेला आहे। गेल्या वर्षी या दरम्यान 16.60% पाणीसाठा उपलब्ध होता। शिरूरच्या पिंपरी दुमाला या परिसरात कांद्याने भरलेला ट्रक उलटून कांद्याच्या गोण्या शेतामध्ये विखुरल्या। या अपघातात मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं असून वाहनांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आधीच कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात असताना त्यातच या अपघातामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांसाठी दुहेरी फटका बसला। आता पाहूयात नाशिक जिल्ह्यातल्या काही बातम्या। म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली। त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शासकीय नियमानुसार कोणताही अधिकारी 48 तासांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते। त्यामुळे आता पाटील यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील पानगावात एका शेतामधील उभ्या मका पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावली। या आगीमुळे 1 एकर मका जळून खाक झाला, तर शेजारील ड्रीप शेती साहित्य जळून खाक झालं। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता पाहूयात संभाजीनगरमधील काही महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरातल्या देवळाई परिसरामध्ये दुचाकीवरच्या 2 चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी चोरली आहे। या प्रकरणामध्ये चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत।